या बुलेटिनमध्ये सुरुवातीला पाहूयात पावसासंदर्भातल्या बातम्या। धाराशिव जिल्ह्याला पावसानं झोडपलंय। जिल्ह्यातील 8ही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आणि रात्रीपासून झालेल्या या पावसानं अनेक भागात पाणी साचलंय। उमरगा तालुक्यात मुसळधार पावसानं नदी नाले ओसंडून वाहू लागलेत आणि गेल्या वर्षी जिल्ह्याकडे पाठ फिरवलेल्या पावसानं यंदा सुरुवातीला जोरदार हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागली, त्यामुळे शहरावरील पाणी टंचाईचं संकट दूर होणार आहे। धाराशिवमध्ये उमरगा तालुक्यामध्ये नदी नाले ओसंडून वाहू लागले, त्याची ही दृश्य आहेत। यंदा सुरुवातीच्याच काळात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। धाराशिवमधल्या उमरगा तालुक्यामध्ये जिल्ह्यातील 8ही तालुक्यामध्ये तसं बघायला गेलं तर मुसळधार पाऊस झालाय आणि रात्रीपासून झालेल्या पावसानं अनेक भागात पाणी साचलंय। धाराशिव जिल्ह्यातली उमरगा तालुक्यातली ही परिस्थिती। तर धाराशिवमध्ये जोरदार पावसानं जे काही झोडपून काढलं, पावसानं तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे आणि नदी वाहू लागल्यानं तेरणा धरणामधला पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे। तेरणा धरणातील पाणीसाठा वाढल्यास शहरातील पाणी टंचाईचं संकट दूर होईल आणि तेरणा धरण कोरडं असल्यामुळे धाराशिव शहराला सध्या 10 ते 15 दिवसाला पाणी पुरवठा होतोय आणि नदी दुथडी भरून वाहिल्याचा धाराशिव शहराला फायदाच होईल। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेत। पहिल्याच पावसामध्ये धाराशिव जिल्ह्याला झोडपून काढले पावसानं बालाजी, आणि त्यामुळे आता पाणी पुरवठ्यावरती कसा चांगला परिणाम होईल? ऐकून बघितलं दुष्काळाच्या घेणं जे आहे ते नागरिक आहे ते मेटाकुटीला आला होता आणि अशातच मान्सून येणार, मान्सून थोडा उशिरा जरी आला असला तर धाराशिव जिल्ह्यात जोरदार आगमन जे आहे ते पावसाने केलेलं आहे। पाऊस दो असा बरसत आहे। काल पासून हा पाऊस जो आहे तो धाराशिव जिल्ह्यात रात्रभर जो पाऊस सुरू आहे तो आणखीनही तसाच धाराशिव जिल्ह्यात सगळीकडे 8ही तालुक्यात पाऊस पाहायला मिळतो। निश्चित उमरगा लोहारा तालुक्यात काल जो पाऊस पडला त्यानं नदी नाले जे आहे ते दुथडी भरून वाहिलंय। एकूण पाणी पातळी जी आहे ती खालावली होती, या पावसानं जी आहे ती पाणी पातळी वाढण्यास मदत होत आहे। मुख्यतः जर बघितलं तर धाराशिव शहराला पाणी टंचाईचा मोठ्या प्रमाणात फटका बसत होता। आपण याच्या बातम्या देखील केल्या होत्या। 15 दिवसाआड पाणी पुरवठा धाराशिव शहराला करत होता। उजनी धरण असेल किंवा तेरणा धरण ही कोरडी पडल्यामुळे धाराशिव शहराला पाणी टंचाईचा फटका बसला होता। मात्र कालच्या ज्या पावसानं जे आहे ते वरच्या सगळ्या भागात जो पाऊस झाला आहे त्याच्यामुळे तेरणा नदी जी आहे ती दुथडी भरून वाहू लागलेली आहे आणि या नदी वाहू लागल्याने नदीचं जे पाणी आहे ते तेरणा धरणात निश्चितच जाणार आहे आणि तेरणा धरणात पाणी गेल्यानंतर जे आहे ती पाणी पातळीत निश्चितच वाढ होईल आणि या आसपासचा परिसर, आसपासची गावं असतील या गावाला देखील याचा फायदा होईलच। त्यानंतर मुख्य बघितलं तर धाराशिव शहराला याचा मोठा फायदा जो आहे तो या पाणी पातळी वाढण्याचा निश्चितच होईल। एकीकडे बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात आता पाऊस जो आहे तो बरसत आहे आणि हवामान खात्याने ज्याप्रमाणे अंदाज वर्तवला आहे त्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यात सगळीकडे पाऊस वर्तवत आहे। निश्चितच शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी हा जो पाऊस बरस आहे तो दिलासादायक व आनंदाचीच बाब मानला स्नेहा। धन्यवाद बालाजी या माहितीसाठी। तर जळगाव शहरासोबतच परिसरातील ग्रामीण भागात मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला। विजांच्या कडकडाटासोबतच ग्रामीण भागात पाऊस धोधो स्वरूपात बरसल्यामुळे रस्त्यावरती पाणीच पाणी झालंय। धुवाधार पावसानं वीज पुरवठा मात्र खंडित झाल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागला। थेट जाऊया जळगावातून, आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर आपल्या सोबत आहेत। जळगावात कधीपासून हा पाऊस बरसतोय नितीन, आणि त्याचे परिणाम काय दिसतायत? निश्चित मॅडम, आपण जर बघितलं तर मध्यरात्री 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास हा ढगफुटी सदृश्य पाऊस हा जळगाव शहरासह जळगावच्या परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये दिसून आला आणि या धोधो बरसणाऱ्या या पावसामुळे कुठेतरी जनजीवन या ठिकाणी विस्कळीत झालं। अचानक आलेल्या या वादळी वारा आणि तुफान गारपी, वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे काहीसा विजेचा कडकडाट या ठिकाणी झाला। यामुळे नागरिकांना आता प्रचंड या ठिकाणी या पावसामुळे काहीसा त्रास झालेला आहे। वीज पुरवठा या ठिकाणी खंडित झालेला होता, रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून आले। यामुळे काहीसा अंधारात रात्र या नागरिकांना काढावी लागली। पहिल्यांदाच या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आणि तोही धोधो बरसल्याने ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी झाल्यामुळे काहीसं जनजीवन या ठिकाणी विस्कळीत झालं होतं। मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा तरी दिलासा मिळणार आहे। बरोबर, धन्यवाद नितीन या माहितीसाठी। आता बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या 4 दिवसांपासून जोरदार पाऊस झालाय। मुसळधार पावसानं माजलगाव तालुक्यातील दिद्रुड इथे नदीला पूर आलाय। सरस्वती नदी दुथडी भरून वाहू लागल्यानं नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय आणि अनेक गावात नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत, तर शेतात सुद्धा पाणी साचल्याचं बघायला मिळतंय। तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पहिल्याच पावसामध्ये बीडमध्ये नदी नाल्यांना पूर आलाय। दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी ही
दिलासादायक बातमी म्हटली तरी जनजीवनावरती त्याचा परिणाम होतो। नदी नाल्यांना आलेला पूर हा बीड जिल्ह्यामध्ये, दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय, ही एक जमेची बाजू धरू शकतो। मात्र ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत, ठिकठिकाणी पाणीच पाणी दिसतंय आणि बीड जिल्ह्याला सुद्धा गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलंय आणि त्याचेच हे परिणाम दिसतायत। जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ज्यावेळी मान्सूनचं आगमन झालं त्यानंतर मान्सूननं निम्मा महाराष्ट्र व्यापून टाकलेला आहे आणि त्यामध्ये बीड जिल्ह्याचा देखील समावेश आहे। तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा रात्रभर मुसळधार पाऊस झालाय, अनेक भागात पाणी साचलं। मंठा, परतूर या तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं। जिल्ह्यामध्ये सलग 4 दिवसांपासून पाऊस आहे, त्यामुळे ओढ्यांना, नद्यांना पूर आलाय, त्याची ही दृश्य आहेत। ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातली बघतोय, जिथे जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मुसळधार पावसाचे हे असे परिणाम दिसतायत। नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि हा जूनचा खरं तर पहिलाच आठवडा आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्या सोबत आहेत। रवी, याआधी जूनच्या पहिल्या आठवड्यात अशी कधी परिस्थिती दिसली होती का जालन्यात? आपण जर बघितलं तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये एकही मोठा पाऊस जो आहे तो जालना जिल्ह्यामध्ये झाला नव्हता। तर या वर्षी जर आपण बघितलं तर जूनच्या सुरुवातीच्या पहिल्याच आठवड्यात मध्ये पावसानं जे आहे ते जोरदार हजेरी लावलेली आहे। अक्षरशः शेतांना जे आहे ते तळ्यांचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी प्राप्त झाले चित्र आपल्याला बघायला मिळतं। ही जर दृश्य जर आपण बघितलं तर ही अतिशय सुखावणारी दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। मंठा, परतूर तालुक्यामध्ये अक्षरशः रात्रभरापासून जो आहे तो पाऊस जो आहे तो मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळं नदी नाले जे आहे ते दुथडी भरून वाहत आहेत, तर शेतांना तळ्याचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। मागच्या वर्षी एकही मोठा पाऊस झाला नव्हता, त्यामुळे खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम जे आहे ते वाया गेले होते। यंदा सुरुवातीपासूनच जे आहे ते पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय। बिलकुल रवी, धन्यवाद या माहितीसाठी। जालन्यातल्या या परिस्थितीचा आढावा आपण घेतला। गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस तिथे कोसळतोय। तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पाचोडमधील गल्हाटी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। पाचोड परिसरामध्ये सलग 3 दिवस पावसानं हजेरी लावली। सोमवारी दमदार पावसानं हजेरी लावल्यानं परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागलेत, तर गल्हाटी नदी सुद्धा दुथडी भरून वाहते। या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात। मान्सूनच्या आगमनातच तुफान मुसळधार अशी हजेरी लावली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसानं। संभाजीनगरमधली परिस्थिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडून। अविनाश, छत्रपती संभाजीनगरच्या कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणते नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या 3 दिवसापासून लगातार पाऊस सुरू आहे। सोमवारी सायंकाळी या पावसाला सुरुवात झाली आणि सोमवारी सायंकाळी किंवा संपूर्ण रात्रभर हा पाऊस सुरू होता। त्यानंतर काल सुद्धा पाऊस झाला, रात्री पाऊस चालू होता। यामुळे नदी नाल्यांना आता पूर आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। जिल्ह्यातली पहिली ही नदी आहे गल्हाटी नदी, जिला पूर आलेला आहे। हे चित्र जे आहे दोन्ही दुथडा भरून जी नदी वाहती, हे चित्र शेतकऱ्यांसाठी नक्कीच आशादायी आहे आणि आनंदाचा आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जर बघितलं तर पावसाची जी ओपनिंग आहे 10 जून सकाळपर्यंत जिल्ह्यात 60.8 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। म्हणजे 67 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 13 मंडळात जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी झालेला दिसतोय। म्हणजे एकूणच संपूर्ण जिल्हा पावसाने आता व्यापलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसात पाऊस जर असाच राहिला तर शेतकऱ्यांच्या ज्या आशा आहेत त्या पल्लवित तर होणारच आहेत। मात्र आताच जर आपण बघितलं बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यात असेल किंवा संपूर्ण मराठवाड्यात असेल शेतकऱ्यांनी पेरणीला सुद्धा सुरुवात केलेली आहे। विशेष करून जिल्ह्यात कपाशीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि कपाशी पिकाची लवकर लागवड केली जाते। जिल्ह्यात संपूर्ण तालुक्यातील परिस्थिती बघितली किंवा जिल्ह्याच्या बाजूला जर असेल, जालना असेल, बीड असेल, या ठिकाणी पाऊस चांगला झाला असल्यामुळं शेतकऱ्याकडून कपाशीची लागवड तर सुरूच आहे। मात्र बाकी पेरण्यांना सुद्धा आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे। सर्वात आशादायी चित्र मराठवाड्याचं जर आपण बघितलं तर ते सर्वात आनंदाचं चित्र आहे, ते म्हणजे जायकवाडी धरणात पाण्याची जी आवक आहे ती सुरू झालेली आहे आणि अर्ध्या टक्क्याने जायकवाडीचा पाणी साठा हा फक्त 2 दिवसात वाढलेला आहे। त्यामुळे कुठेतरी पिण्याच्या पाण्याची जी टंचाई होती ती देखील दूर होणार आहे। बिलकुल अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी आणि अपेक्षा करूयात शेतकरी जर पेरणी करतायत तर मग हा असा पाऊस सतत असा चालू राहावा हीच अपेक्षा।
तर जायकवाडीच्या पाणी पातळीमध्ये चांगली वाढ झाली आहे। गेल्या 4-5 दिवसांपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली, तेव्हा छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली आहे। जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये पावसाने चांगली हजेरी लावली, त्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक झाली आहे। धरणाच्या पाणीसाठ्यात 1% वाढ झाली। 4837 क्युसेकनं पाण्याची आवक वाढल्यामुळे पाणी पातळी 4.78% आली आहे। असाच पाऊस राहिला तर यावर्षी जायकवाडी धरण भरणार अशी दाट शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं, जनजीवन विस्कळीत झालं। अनेकांच्या घरात, दुकानांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे सामानाचं मोठं नुकसान झालंय। खामगावातील बोर्डी नदीला पूर आल्यानं बेलुरा, खोलखेड, मोरगाव या गावांचा खामगाव शहराशी संपर्क तुटलाय। माटरगाव इथल्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं इथली वाहतूक बंद करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये रात्री ढगफुटीजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। अतिशय मुसळधार असा पाऊस जो आहे तो खामगाव शहरामध्ये रात्रभर धो असा कोसळलेला आहे। त्या पावसामुळे झालेली दयनीय अवस्था आपण देखील बघू शकता की हा खामगावाचा मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्त्यावरती संपूर्णपणे जो किचड जो आहे तो या ठिकाणी पसरलेला आहे। रात्री दरम्यान अतिशय मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह तुफान अशा वारा उधाणासह रात्रभर असा पाऊस जो आहे तो या ठिकाणी कोसळलेला आहे। त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खामगाव शहरवासियांची अवस्था जी आहे ती अतिशय बिकट अशी झालेली होती। हा मुख्य नाला आहे जो खामगाव शहराचा जो पाणी पुरवठा जो आहे किंवा पाणी साठा जो आहे तो या ठिकाणी वाहून नेले जाते। परंतु या ठिकाणी आपण परिस्थिती बघू शकता की रात्री दरम्यान आलेला मुसळधार असा पाऊस आणि त्या पावसाचा बसलेला या ठिकाणी खामगावकरांना फटका। या ठिकाणी पावसाचा पहिलाच पाऊस जो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात म्हणजेच मुसळधार अशा परिस्थितीमध्ये आलेला आहे आणि त्या पावसामुळे हे संपूर्ण परिस्थिती आपण बघू शकता की या नाल्यामध्ये ठिकठिकाणी वाहून आलेला कचरा जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी साचलेला आहे। रात्रभर असा पाऊस जो आहे तो या ठिकाणी कोसळल्यामुळं खामगावकरांचा जीव जो आहे तो या ठिकाणी मुठीत पकडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळेच खामगावकर जे आहेत ते रात्री दरम्यान भयभीत देखील झालेले होते। अतिशय मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर जो आहे तो खामगाव शहरामध्ये वाढलेला होता। पाऊस जो आहे तो या ठिकाणी अतिशय मुसळधार अशा परिस्थितीमध्ये पडला असल्यामुळं खामगावकर रात्रभर या ठिकाणी भयभीत झाले असल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळालं होतं। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, खामगाव, बुलढाणा। रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा दमदार पाऊस झाला। जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती, मात्र आता झालेल्या पावसानं नागरिकांना दिलासा मिळालाय। 2 दिवसांपासून रत्नागिरीत दमदार पाऊस झाल्यानं बळीराजा सुद्धा सुखावलाय। रत्नागिरीतल्या दापोली तालुक्यातली ही दृश्य आहेत आणि तिथे नेहमीच मुसळधार पाऊस बरसत असतो। यंदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा अगदी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच दमदार पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे बळीराजा सुखावलाय। सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वदूर पाऊस सुरू आहे। गेल्या 2 दिवसात शिराळा, कवठे महाकाळ, मिरज, तासगाव आणि जत तालुक्यात पाऊस झालाय, त्यामुळे ओढे नाले भरून वाहू लागलेत। कृष्णा नदी आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत 3 फुटांनी वाढ झाली आहे। तासगाव तालुक्यातील अग्रणी येरळा नदी ओसंडून वाहू लागल्याचं दिसतंय आणि पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। तर मराठवाड्यामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावलाय। यावर्षी सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी लागवडीला आणि पेरणीला सुरुवात केली आहे। आगामी काही दिवसातच शेतकऱ्यांना असाच पाऊस पडेल अशी आशा आहे आणि दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसानं सध्या तरी दिलासा दिलाय। गेल्या 4 दिवसांपासून पुण्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आणि मुसळधार पाऊस झाल्यानं उजनी धरणातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे। धरणातील पाणीसाठ्यात 4.88% पाणीसाठा वाढलाय। 7 जून रोजी उजनी धरण हे उणे 59.99% होतं आणि चौथ्या दिवशी उजनी धरणात उणे 55.68
88% पाणीसाठा जमा झालाय। उजनीमध्ये दौंड बंधाऱ्यातून 4867 क्युसेक इतका विसर्ग केला जातोय आणि भविष्यात पाऊस असाच राहिला तर हा विसर्ग देखील वाढू शकतो। पंढरपूर परिसरामध्ये पहिल्या 4 दिवसांच्या पावसामध्ये येवतीचा तलाव भरलाय। पंढरपूर, मोहोळ, मोडनिंब मधील काही गावांची पाण्याची तहान भागवणारा येवती तलाव भरल्यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। ब्रिटिशकालीन येवती तलाव हा पावसाच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरला। पंढरपूर आणि माढा तालुक्यातील सुमारे 150 खेड्यांना येवती तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो। येवती तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे 150 खेड्यातील नागरिकांची तहान आता भागली जाणार आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून येवती तलावाच्या पाण्याने तळ गाठला होता, त्यामुळे पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं। मात्र आता तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानं नागरिकांची पाणी टंचाईची समस्या दूर झाली आहे। एकीकडे राज्यात जोरदार पाऊस बरसत असताना दुसरीकडे मुंबई आणि ठाणे परिसरात आज देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मान्सून सक्रिय झाल्यामुळे मुंबईत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाकडून आज मुंबईसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय आणि विजांच्या कडकडाटासह मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे। सोमवारी मुंबईत झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं, त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं। तर ठाणे जिल्ह्यामध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहावं अशा सूचना करण्यात आल्या आहेत। आता बातमी नागपुरातून। अंबाझरी तलावातील स्वामी विवेकानंद स्मारकाचं भविष्य आता पुणे इथल्या केंद्रीय जलसंशोधन केंद्राच्या अहवालानंतर ठरणारे। विभागीय आयुक्तांनी उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलंय आणि अंबाझरी तलावाच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये स्वामी विवेकानंदांचं स्मारक उभारण्यात आलंय। हे स्मारक हटवण्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीनं 10 जूनपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयात दिले होते आणि त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेतील उच्चस्तरीय समितीनं कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं। स्वामी विवेकानंद स्मारक भविष्यामध्ये महापुरासाठी कारणीभूत ठरू शकतं का, याचा अभ्यास केंद्रीय जलसंशोधन केंद्राद्वारे केला जाणार आहे आणि यासाठी केंद्रानं 9 महिन्यांचा वेळ मागितलाय। आणि बातम्यांसोबतच वेळ झाली महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये एका ब्रेकची।